मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मांडलं। शहरी माओवादाला आळा घालण्यासाठी विधेयक आणल्याचं मुख्यमंत्र्यांचं विधान। भाजप खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले। आजही बोलतो पटक पटक के मारेंगे। निशिकांत दुबे त्यांच्या वक्तव्यावर ठाम। राज ठाकरे 18 जुलैला मीरा भाईंदरला जाणार। मनसे आणि मराठी संघटनांच्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा मीरा भाईंदर दौरा। उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या बॉडीगार्डकडून ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाईंना धक्का। वरुण सरदेसाई संतप्त। विधानभवनाच्या पायऱ्यांकडे जाताना घडली घटना। अनिल परब आणि शंभूराज देसाईंमध्ये जुंपली। देसाई मंत्री असताना गद्दारी करत होते, परबांचा आरोप। तर गद्दार कोणाला बोलतो, बाहेर ये तुला दाखवतो, असं म्हणत देसाईंचं परबांना प्रत्युत्तर। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस। नोटिसीमध्ये शिरसाट यांना आर्थिक व्यवहारांसंदर्भात विचारणा। खुद्द संजय शिरसाट यांची न्यूज 18 लोकमतला माहिती। मुंबई शिक्षण उपसंचालक संदीप सांगवे निलंबित। एसआयटी चौकशीही होणार। 5 कोटी घेऊन विधानसभा परिसरात फिरत असल्याचा भाजप आमदार संजय उपाध्याय यांचा आरोप। शहापूरच्या आरे जमानिया शाळेतील आणखी 3 शिक्षकांना अटक। शाळेत पाळी आल्यानं मुलींची कपडे काढून केली होती तपासणी। आतापर्यंत 11 जणांना अटक, तर चाकणकरांकडूनही प्रकरणाची गंभीर दखल। नाशिकमध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन। कर्मचाऱ्यांचा आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात। मतदार यादीत आधार कार्डचा समावेश करण्याचा विचार करा। सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला सल्ला, तर निवडणूक आयोगानं आक्षेप घेतला। आणि राज्यभरात गुरुपौर्णिमेचा उत्साह। गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण, तर पंढरपुरात संतांच्या पालख्यांनी विठुरायाचं घेतलं दर्शन।